तर हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. कारण मी तर बाबा आज खूप मजेत आहे. कारण मिस्टर आम्हाला सर्वांना घेऊन जातात विरारला रिसॉर्टमध्ये. तर वाह! वाह! आजचा दिवस तर खूपच मजेत जाणार आहे. कारण आज मला किचनमध्ये नाही जावं लागणार. काय बनवू, काय बनवू? तो रोजचा प्रश्न आज तरी निदान नसणार. तर गेलो, ट्रेन वगैरे पकडली. मग स्टेशनवरून ऑटो घेतली. ह्या बघा आमच्या नणंदबाई पूर्ण ऑटो घेरून बसतात. आम्हाला ठेवत नाही. पण काय बोलणार आता. मग कसंबसं ॲडजस्ट करून एकदाचे पोहोचलो रिसॉर्टला. आणि रिसॉर्ट म्हणजे काय रिसॉर्ट जसे सर्व रिसॉर्ट असतात तसंच रिसॉर्ट आहे. मला तर सर्व सेमच दिसतात. काय वेगळं नसतं. एखादे 2 स्लाईड वेगळे असतील तर असतील. बाकी तर रिसॉर्ट सेमच असतात. तर हे पण रिसॉर्ट तसं खूप छान होतं. क्राऊड वगैरे भरपूर होता. कारण सुट्ट्यांचे दिवस वगैरे चालू आहेत. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे क्राऊड तर भरपूर होता. तर आम्ही एंट्री फीस वगैरे भरली. कपडे वगैरे चेंज केले आणि गेलो नंतर बघितलं काय कसं पाणी वगैरे सगळं बघितलं. आणि नंतर हे बघा मुलांना तर राहवलंच नाही. मुलं तर गेली सगळी आधीच पाण्यात उड्या मारायला. आणि बघा कसे शॉस वगैरे रोखून बघतायत मी किती वेळ शॉस रोखू शकतो किंवा किती खोल जाऊ शकतो असं त्यांचं सगळं चालू होतं. तर हा बघा हा छोटावाला तर सगळ्यांना मात द्यायला म्हणजे मीच असं म्हणायला म्हणून तो तरंगतोय पाण्यावर. आणि नंतर डीजे जसा चालू झाला तसं मग मला कंट्रोल नाही झालं बाबा. कारण बाबा मला तर भिजून भिजून डान्स करायला खूप आवडतं. तर मी पहिला पाण्यात गेली. मग डीजेवर खूप आम्ही डान्स केलं, मस्ती केली. मग एकमेकाला पाण्यात घेतलं, डुबवलं, खूप मस्ती केली आम्ही. फोन नव्हता, एकच फोन होता त्यामुळे जास्त व्हिडिओ घ्यायला मिळाले नाही. कारण जो व्हिडिओ घेतो त्याला एन्जॉय करायला मिळत नाही ना. त्यामुळे मग जास्त व्हिडिओ नाही घेतले मी. पण हां, रिसॉर्ट भरपूर छान होतं आणि क्राऊड पण भरपूर होता त्यामुळे म्हणजे मजा येत होती. त्याच्यामध्ये लंच टाईम कधी झाला ते पण कळलं नाही. आणि इकडे काय वेगळंच होतं. व्हेजवाल्यांची वेगळी लाईन लावा, नॉन-व्हेजवाल्यांची वेगळी लाईन लावा. आणि काय ना त्या दिवशी आली होती संकष्टी. मग काय करणार? मला एकटीला जावं लागलं व्हेजमध्ये. आणि हे बघा सगळे कसे मला एकटीला पाठवून कसे खुश आहेत इकडे. माझ्याबरोबर एकही जण नाही आलं. ह्याच्यावरनं तुम्हाला कळलंच असेल आमच्या फॅमिलीमध्ये किती एकी आहे, किती प्रेम आहे. मग शेवटी काय गेली एकटी व्हेजमध्ये आणि कसंबसं जेवण संपवलं. छान होतं व्हेज पण छान होतं. मग जेवली वगैरे. मग पाण्यात जायचा मूड नाही झाला. सुकले वगैरे ना शरीर मग पाण्यात जायला मन नाही झालं. मग तिथे गार्डनमध्ये मस्तपैकी हे बघा झुले वगैरे झुललो. हे सी सॉ होतं. हे बघा आमच्या नणंदबाई काय ना थोड्या पातळ आहेत ना त्यामुळे जरा ते हलतच नव्हतं सी सॉ. त्यांच्या मिस्टरांनी भरपूर प्रयत्न केला पण काय त्यांच्या प्रयत्नाला यश नाही मिळालं. मग मला बसवलं. हे बघा मी पण बसली. पण मी बसल्यावर तर अजूनच हलायला तर बंदच झालं. त्या बघा त्या खालच्या खाली आहेत आणि मी वरची वरच आहेत. तर मग त्यांची खूप टेर खेचली मी. मग काय करणार पण टेर खेचून दुसरं काय करणार? त्या तर काही हे करत नाही, वजन कमी करत नाही. तर जाऊ दे. शेवटी मग मस्त मजा केली आहे बघा फॅमिलीबरोबर. आणि मग संध्याकाळचा नाश्ता वगैरे घेऊन आम्ही रिटर्न झालो. तर खूप मजा आली. असा म्हणजे 1-2 दिवस तरी हे सुट्टीचे असावे. मग वर्ष पण आपलं चांगलं जातं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की